प्रत्येक शिक्षकांचा पगार 1 तारखेला नाही 31 तारखेला त्यांच्या अकाउंटला येतो. 1 तारखेला त्यांना पैसे काढायला. मी इतके चांगले चांगले काम, असे चांगले निर्णय मी ह्या मतदारसंघात घेतलेले. अनेक लोकांच्या अनुकंपाच्या ऑर्डर्स मी जागेवर काढून देण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या मतदारसंघामध्ये सातत्याने शिक्षक दरबार ही कल्पना मी आणल्यानंतर असंख्य आमच्या शिक्षक बांधवांचे काम झाले. यापूर्वीच्या आमदारांनी काय केलं याच्यावर मला बोलायचं नाही, पण मी एकमेव आमदार असा आहे आमच्या शिक्षकांसाठी जुन्या पेन्शन योजनेसाठी सुप्रीम कोर्टातसुद्धा लढतोय, महाराष्ट्र सरकारच्या विरोधात लढतोय. आमच्या शिक्षकांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी सातत्याने मी आंदोलनं केलेले. आझाद मैदानाला 16 दिवस अमरण उपोषण करणारा मी हा पहिला आमदार आहे. राज्याचे आयुक्त सूरज मांढरे यांना 22 डिसेंबरला इथं मी सहविचार सभेसाठी बोलवलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं की अशैक्षणिक कामं आम्हाला फार दिल्या जाते. येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अशैक्षणिक कामंसुद्धा आम्ही बंद करणारे. हा एक माझ्यासाठी सुद्धा मोठा दिलासा आहे.